देव आज कोणती गोष्ट वाचणार आहे? मावशीचे पायमोजे. वाच. एके दिवशी मावशी आजीकडून पायमोजी विणायला शिकत होती. शेवटचं परत एक दोघीही नंबर घेतला ना? अंगणात बाज टाकून बसल्या शेवटचं होत्या. एक नंबर घेतला. मुनमुन बाजेखाली शेवटचं पण एक झोपली नंबर होती. कोणती? त्या दोघींजवळ बरीच लोकर आणि विणायच्या सुया होत्या. आजीने आपल्या गुडघ्याभोवती निळ्या लोकरीचे वेढे गुंडाळले. मावशीने आपल्या गुडघ्याभोवती पिवळ्या लोकरीचे वेढे गुंडाळले. आजीने हात गोल गोल फिरवत निळ्या लोकरीचा गोळा बनवला. मावशीने हात गोल गोल फिरवत पिवळ्या लोकरीचा गोळा बनवला. मुनमुन लोकरीच्या गोळ्याकडे लक्षपूर्वक पाहत होती. आजीने मावशीला पाहिले टाके घालून दिले. मावशीने पायमोजे विणायला सुरुवात केली. मुनमुन हळूच बाजेवर चढली. मावशी पायमोजे विणण्यात गुंतली होती. मुनमुनने लोकरीचा गोळा खाली ढकलला. ती गोळ्याशी खेळू लागली. लोकरीला ओढ लागताच मावशीने गोळ्याकडे पाहिले. तिने मुनमुनला गोळ्यापासून दूर केले. मावशीने गोळा गुंडाळून पुन्हा मांडीवर ठेवून दिला. मावशी पुन्हा मोजा विणू लागली. आता थोडा थोडा पायमोजा दिसू लागला होता. आजीने त्यावर गुलाबी लोकरीचे टाके घालून दिले. मावशीने पुन्हा विणायला सुरुवात केली. विणकामात आता गुलाबी लोकरही दिसू लागली होती. गुलाबी लोकरीचा गोळा पण हलत होता. मावशीच्या विणकामात गुलाबी फूल आता दिसू लागले. पायमोजा आता जवळ तयार झाला होता. आजीने स्वतःसाठी सुईवर टाके विणून घेतले. आजीनेही विणकाम सुरू केला. मुनमुन पुन्हा हळूच वर येऊन बसली. तिने आजीचा गोळा खाली न्यायला सुरुवात केली. आजीने मुनमुनच्या तावडीतून गोळा सोडवून घेतला. तिने मुनमुनला आपल्या खांद्यावर बसविले. मुनमुन त्यांच्या कानावर आपले तोंड घासू लागली. आजीने मावशीने बनविलेला पायमोजा हातात घेतला. त्यांनी तिला फासे बंद करायला शिकवले. मावशीने त्या पायमोज्याचे